आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोणत्याही खासदाराला सुनील तटकरे वा कुणीही संपर्क केला नाही। निलेश लंके, अमर काळे यांनी देखील माध्यमांसमोर सांगितलंय। सर्व आरोप खोटे, अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही। ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्यात कशा करता आरोप करायचा। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बदला। पक्षामध्ये रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात यावी। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी। जयंत पाटील पद सोडायला तयार, 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो। जयंत पाटील यांची भूमिका। निवडणुकीमध्ये काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो। बोलणं सोपं असतं, पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटलांनी सुनावलं। विधानसभा निवडणुकीमध्ये संघानं केलेल्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा। कालच्या बैठकीमध्ये पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्यच। मला वाटत नाही की पवार महायुतीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं हीच आमची भूमिका। धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। संघाच्या कार्यकर्त्याचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद। प्रत्येक बूथवर संघानं केलेल्या त्यांचा फायदा झाला। अनेक बूथवर गैरप्रकार झाले देखील आम्ही समोर आणले, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुंबईतील निवृत्त पोलिसांना मुंबईमध्येच घर मिळण्यासह टोरेस घोटाळ्याचा विषय मांडला। आदित्य ठाकरेंची माहिती। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष जिंकेल असा मला विश्वास। काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती झाली असती तर बरं झालं असतं, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, पृथ्वीराज चव्हाण यांचं ट्विट करत स्पष्टीकरण। इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता। काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे, आपण विजयी होऊ याची खात्री, चव्हाणांची स्पष्टोक्ती।